नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज शिवजयंती असा आणि ही 395व्या शिवजयंती निमित्त सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आम्ही गेळे गावामध्ये म्हणजे आमचं गाव, त्या गावामध्ये ह्या वर्षी शिवजयंती निमित्त एक शाळेमध्ये भाषण स्पर्धा ठेवली. म्हणजे दरवर्षी शिवजयंती शाळेत साजरी होता, तर ह्या वर्षी काहीतरी वेगळा करूचा आणि एक चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करूची आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याच्याबद्दल एक जागरूकता निर्माण करूची, याच्यासाठी आम्ही एक प्रयत्न केलो चालू. त्यासाठी आम्ही ह्या वर्षी शाळेमध्ये शिवजयंती निमित्त भाषणाची स्पर्धा ठेवली. थोडीशी बक्षिसा वगैरे आणि बरेचशा गोष्टी त्यात ठेवल्या असं. तर चला बघूया ही आपली शिवजयंती. तसेच आपल्या गावचे प्रथम नागरिक माननीय सागरजी ढोकळे यांचे मी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय आर.बी. गावडे सर यांनी त्यांचे सहर्ष स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करत आहे. तसेच नितीन गवस यांचेही माननीय राव सर यांनी स्वागत करावे. तसेच नवनाथ गवस यांचे माननीय आर.बी. गावडे सर यांनी स्वागत करावे. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय राव सर येथे उपस्थित आहेत. त्यांचे आपल्या कुमारी स्वराली यांनी स्वागत करावे. तसेच रोशन गवस यांचे स्वागत राव सरांनी करावे. आपल्या थोडक्या भाषेमध्ये सहर्ष स्वागत करणे. या शिवजयंती उत्सवानिमित्त आपण उपस्थित सर्व मान्यवर, सन्माननीय सरपंच महोदय, आमचे केंद्रप्रमुख सन्माननीय गावडे सर, आपण सर्व ग्रामस्थ, शाळेचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करून जो तुमच्या नियोजनाप्रमाणे कार्यक्रम आपण करायचा आहे, तो नियोजन तुम्ही केला आहे, त्या नियोजनाप्रमाणे कार्यक्रम सुरू करूया. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. या निमित्त मी इयत्ता 7वीतील कुमारी स्वराली हिची अध्यक्ष म्हणून निवड करीत आहे. आत्ताच कुमारी जान्हवी हिने इयत्ता 7वीतील कुमारी स्वराली गवस हिची अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यास माझ्या शाळेच्या वतीने अभिनंदन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. श्री देव रवळनाथ भगवान की जय.
वर्षी शिवबाची कीर्ती राजा शोभून दिसती जगतील असे ते शुभ छत्रपती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव पर्याय. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आहे. छत्रपती शिवाजी सर्वप्रथम मी दैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा करते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते. जाता एवढे बोलीन की हवा वेगाने नव्हती. हवेपेक्षा शिवबाची तलवार लखलख चमचम तळपत होती. शिवबाची तलवार महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरव आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती. सर्वप्रथम मी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व लोककल्याणकारी राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. वयाच्या केवळ 15व्या वर्षी मावळ्यांसोबत त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. दुर्दैवाने 3 एप्रिल शिवनेरीवर प्रकटला. भगवा त्या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. असा एक महाराष्ट्रात राजा होऊन गेला. आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. प्रथम या आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा तो 19 फेब्रुवारी 1630 चा सोन्याचा दिवस. या मंगलमय दिनी महाराष्ट्रातील माता जिजाऊ यांच्या पोटी एका शूर स्त्रियाचा जन्म झाला. तो शूर स्त्रिय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. माता जिजाऊकडून शिवबाराजेने उत्तम संस्कार मिळाले. शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 ला झाले. जाता एवढेच बोलतो की ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. लाभले महाराष्ट्राच्या मातीला. शूरांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला. सर्वप्रथम रयतेच्या राजाला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी शत्रूला पाणी पाजून अखंड पताका फडकणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. शिवराज लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. जिजाऊ लहानपणापासून त्यांना रामाच्या, कृष्णाच्या व शूरवीरांच्या गोष्टी सांगत. आता एवढंच बोलतो की विजेसारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान काढून गेला. वाघ नाही का
आणि गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या सर्व शिवभक्तांनो, मी आज तुम्हाला अशा एका महान व्यक्तीविषयी बोलणार आहे, त्याचा मला, तुम्हाला, नाहीतर संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात तलवार घेऊन शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला, शिवाजी राजा होऊन गेला. सर्वप्रथम रयतेचा राजा शिवछत्रपती महाराजांना माझा मानाचा त्रिवार मुद्रा. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला. त्याने आपल्या स्वतःच्या जिद्दीने, शौर्याने, धाडसाने, पराक्रमाने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकी सत्ता महाराष्ट्र धुमाकूळ माजत होत्या. स्त्रियांची आबरू लुटली जात होती. शेतकऱ्यांचा कुणी कैवारी नव्हता. अशा परिस्थितीत महाराष्ट्र भूमीला आवडतं एक झंकार, पेटता डगमगता अंगार. अखेर ती वेळ आली, अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला. शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुद्रा करतो शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा लावला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा लावला. ओम बोलल्यावर मनाला शांती मिळते, ओम बोलल्यावर मनाला शांती मिळते. साई बोलल्यावर मनाला ताकद मिळते, साई बोलल्यावर मनाला ताकद मिळते. राम बोलल्यावर पाप मुक्ती मिळते, राम बोलल्यावर पाप मुक्ती मिळते. तसेच जय शिवराय बोलल्यावर आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते, 100 वाघांची ताकद मिळते. या कित्येक वर्षापासून अंधारात ताट पडणारे महाराष्ट्र भूमीच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली. अत्यंत कमी वयातच शिवरायांनी धाडस केले व ते पूर्वत्वास नेले. म्हणून म्हणतो की मी, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊचा शुभा लाखात एक नव्हे तर जगात एक होता. असा जिजाऊचा शुभा लाखात एक नव्हे तर जगात एक होता. शिवाजी महाराज एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते. ते आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता ते स्वतःची घरदार विसरून आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र झटत राहिले. म्हणून म्हणतो की मी जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायने काळजी घेणारा फक्त माझा शुभा होता, फक्त माझा शुभा होता. मी जाता एवढेच बोलेन की विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हरून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हरून गेला. वाघ नक्याने अफजल खानाचा कोत्रा फाडून गेला, वाघ नक्याने अफजल खानाचा कोत्रा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुद्रा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. अशा थोर महापुरुषाचा तर जय जयकार झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. आईची धमक शिवबा, तलवारीची चमक शिवबा, गनिमी काव्याचे गमक शिवबा, स्वराज्याचे जनक शिवबा. मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले, मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आभाळभर शौर्य गाजवले ते राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. माता जिजाऊंनी शिवबांवर उत्तम संस्कार केले व आदर्श व्यक्तिमत्व घडवले. जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली व ती पुढे सत्यात उतरवली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले व गनिमी कावा आणि उत्कट इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. शिवरायांनी तानाजी, सूर्याजी व जिवा यांसारखे जीवाला जीव लावणारे मावळे गोळा केले. त्यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारे आणतात, जसे की स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा,
स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला, अफजल खानाचा पराभव, आग्र्याहून सुटका इत्यादी. शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी वाहिले. शेतकऱ्याच्या शेताला सुद्धा धक्का लागू नये म्हणून ते झटत राहिले. शिवाजी महाराजांचं कार्य व विचार शब्दात मांडू शकत नाही, म्हणून मला म्हणावेसे वाटते की शब्दही पडतील अपुरे अशी शिवबाची कीर्ती. शब्दही पडतील अपुरे अशी शिवबाची कीर्ती. शोभून दिसे जगती असा तो शिवछत्रपती. शोभून दिसे जगती असा तो शिवछत्रपती. जय हिंद, जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. ज्याचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्यांना 12 हत्तीचं बळ संचारते, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी एक शूरवीर तेजप्रतापी बाळ जन्माला आला. शिवाई देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी ठेवले गेले. आईचे वास्तुल्य, वडिलांचे चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी या नावाचा योद्धा जगात दिला. स्वराज्य स्थापनेची संकल्पना रक्तात रुजवून मग राजा आयुष्यभर स्वराज्याचे पताका फडकवत ठेवले. सुलतानशाही मुघल याफूर सत्तेला मारून टाकून स्वराज्याचे तोरण उभे केले. अफजल खानाचा वध, शाहिस्त खानाची फजिती, आग्र्याहून सुटका असे अनेक प्रसंग आहेत ज्यातून शिवाजी महाराजांना यशाची पदका मिळवली. शिवाजी या नावात प्रचंड शक्ती आहे. शी म्हणजे शिव म्हणजेच महाराज, वा म्हणजे वाघ, जी म्हणजे जीवनभर वाघासारखे जगणारे हे शिवाजी. जनतेच्या स्वराज्यासाठी हृदयामध्ये 500 वर्षानंतरही कायम आहे. ती आज सर्व काही आहे. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, बोलो भारत माता की जय. धन्यवाद. 6 किलोची तलवार दाखवतो त्याचं नाव येसाजी. 2000 मावळ्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो छावणीचं मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. हात तुटला तरी शत्रूंशी एकटा झुंजत राहतो त्याचं नाव तान्हाजी. ठाण्या वाघाला सामोरं जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतायत की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा प्राप्त होते. खरं तर संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे, कारण हे नाव ऐकताच अंगावर शहारे निर्माण होतात, हृदयाचे ठोके वाजतात आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ. मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे, फक्त एकच शुभा. एकच राजे शिवराय माझे. जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर सूर्यनारायण उगवले नसते तर स्वराज्याचा अर्थच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेच नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. शाहिस्ते खानाला डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव होते शाहिस्ते खान बुर्जी. यात शिवाजी महाराजांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग आहे. शाहिस्ते खान असं लिहितो की शिवराय आले तसे तुफान आल्यासारखे लाल महालातून निघून गेले. थोड्या वेळाने गोंधळ थांबला.
शाहिस्तेखानाची एक बहीण धावत धावत आली आणि खानाला म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान. त्यावेळेस बोटे छाडलेला शाहिस्तेखान स्मित हास्य करत बोलला, खरंच शिवरायांची माणसं तिला पळवणार नाहीत आणि जर तिला पळवली तर शिवाजी महाराज तिचे पोटच्या लेकीसाठी तिची काळजी घेतील. जाता जाता एवढेच म्हणेन की किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं, किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं. पाण्याचे मोल करण्यासाठी स्वराज्यात फिरावं लागतं, पाण्याचे मोल करण्यासाठी स्वराज्यात दुष्काळात फिरावं लागतं. आणि शिवरायांचे लाख मोलाचे स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावंच लागतं, आणि शिवरायांचे लाख मोलाचे स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावंच लागतं. धन्यवाद. बोलो भारत माता की जय भवानी, जय भवानी, किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्गात जमलेल्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. त्यांच्या आईचे नाव जिजामाता असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना लढाईचे शिक्षण दिले. छत्रपती शिवाजी महाराज लोकांचे राजे मानले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये राज्याभिषेक साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज हे 1680 मध्ये मृत्यू पावले. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांवर करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणिते, जी जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंत, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि दुसऱ्याला अडवण्याची धाडस नीती सुद्धा करत नाही. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. ते लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. जिजाऊंनी त्यांना रामाच्या, कृष्णाच्या व शूरवीरांच्या गोष्टी सांगत. विजेसारखी तलवार चालून गेला आणि निळ्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. विजेसारखी तलवार चालून गेला आणि निळ्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. वाघनख्याने अफजल खानचा कोटडा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना हलून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, राम बोलल्याने मनाला शक्ती मिळते, साई बोलल्याने मनाला पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. जिजाऊ शिवरायांना म्हणत, आपला जन्म सरकार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेला मुक्त करण्यासाठी झालेला आहे. जिजाऊंनी शिवरायांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून घेतला व स्वराज्याचे तोरण बांधले. शिवाजी महाराजांनी गनिमिका व दृढ इच्छा शक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकून घेतले. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. चला, महाराजांच्या जय घोषणा इतकी जोरदार झाली पाहिजे की आवाज रायगडाच्या पायथ्याशी गुंजला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी.
धन्यवाद. छत्रपती शिवाजी राजा असा एकाच होऊन गेला, इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव युवराज आहे. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत. प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी मराठ्यांचे शूर पराक्रमी आणि महान राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शिवाजी राजे असे होते. शिवाजी राजे लहानपणापासूनच खूप हुशार व धाडसी होते. जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आमचे मार्गदर्शक शिक्षक आंबोली केंद्राचे केंद्र प्रमुख आर.बी. गावडे सर, या शाळेचे मुख्याध्यापक राहुल गुरुजी आणि आमचे ज्येष्ठ नारेश राबा आणि आमचे सगळे मित्र निखिल, नवनाथ. आणि हा कार्यक्रम आवर्जून त्याने मला फोन करून सांगितलं, काल दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं तो आमचा रोशन. त्या सर्वांच्या एकत्रितपणाने हा कार्यक्रम आज मार्गी लागतोय. या कार्यक्रम खरंच एक मन भरून आलं की आपल्या गावातली मुलं असं न सांगता आणि आपल्या स्वइच्छेने शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. हे खूप म्हणजे अभिमानास्पद आहे. आणि या कार्यक्रमासाठी सर्व मुलांनी सहकार्य केलं आणि मुलांनी केलेला हे कार्यक्रम खूप छान. म्हणजे खरंच आपल्या छोटी छोटी मुलं पण आज अध्यक्ष बसवला, त्यांनी अनुमोदन दिलं. म्हणजे आम्ही ते मंत्रिमंडळात ते बसल्यावेळी ते सगळे मंत्री शपथ घेतात, त्यावेळी आम्ही या सगळ्या गोष्टी बघतो. ते आज आमच्या शाळेत बघायला भेटलं. चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या गावातली मुलं ही अशा पद्धतीने म्हणजे लहानपणापासून ते गुण. आज शिवजयंती आहे आणि शिवाजी महाराजांना पण गुरु लाभले. शिवाजी महाराजांचे गुरु कोण माहितीये? आई. युद्ध ज्यांनी शिकवले ते दादाजी कोंडदेव आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु समर्थ रामदास स्वामी. त्यांनी त्यांना ते गुण तेव्हापासून लहानपणापासून ते तसे त्यांना गुण भेटले, त्यांना तसे विचार भेटले, म्हणून शिवाजी महाराज मोठे होऊ शकले. तसे आता आपल्याला शाळेमध्ये आपले गुरु शिक्षक आहेत, तसेच वेगवेगळे आता शिवाजी महाराजांचे जर विचार घेऊन आपण एक शिवाजी महाराज आपण होऊ शकतो का? तर नाही. पण शिवाजी महाराजांचा एक विचार घेऊन जरी आपण काम केलं. आता 2 दिवसापूर्वी सोराली आणि अनिशा यांचा आपल्या जिल्ह्यात नंबर आला ज्ञानेश्वरी होणार मध्ये. त्या दिवशी त्यांना संदीप गावडे आले होते. त्यांनी म्हणजे हे सांगितलं की त्याच्या मागे धावावं लागतं, एखाद्या गोष्टीच्या मागे धावावं लागतं, तेव्हा ते यश प्राप्त होतं. तर शिवाजी महाराजांकडनं ते गुण शिकण्यासारखे आहेत की एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल, अचीव्ह करायची असेल, तर त्या गोष्टीच्या मागे आपल्याला धावावं लागतं, त्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी साध्य होतात किंवा ते आपल्याला मिळत असतात. मग असे हा एक गुण झाला शिवाजी महाराजांकडचा. आता आपण भाषण सांगितले, त्या भाषणात प्रत्येकाच्या एक वेगवेगळा गुण दिसत होता. म्हणजे त्यांच्याकडे किती गुण असतील? असे असंख्य गुण होते, चांगले असंख्य गुण होते, म्हणून शिवाजी महाराज झाले. आज आपल्या गावात मंदिरं दिसतात आहेत किंवा आपण शाळेत पण आज बसतोय. का बसतोय? कारण शिवाजी महाराज होते म्हणून आपण इथे शाळेत बसलोय. आपले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.
बरोबर ना? मग तेव्हा त्या सगळ्या गोष्टीचं अनुकरण केलं तर शिवाजी महाराजांकडचा एक जरी गुण आपण घेतला आणि त्या मार्गाने जर मार्गक्रम केला तर आपण आपल्या गावासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या समाजासाठी नक्कीच चांगली गोष्ट करू शकतो. मी जास्त काय भाषण देत नाही, पण हा जो आजचा जो कार्यक्रम झाला तो खरंच अभिमानास्पद होता, चांगला होता. असाच कार्यक्रम वेळोवेळी आपल्या शाळेच्या माध्यमातून, आपल्या गावाच्या माध्यमातून आपण करूया आणि आपल्या गावाचं नाव हे जिल्ह्यात होत आहे, जसं महाराष्ट्रात, असं आपण जेव्हा मोठे होऊ, चांगले कार्य करू, त्यावेळी आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव हे मोठं होणार. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. शिवजयंतीच्या परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच इथे उपस्थित आमचे केंद्र प्रमुख साहेब गावडे साहेब, मुख्याध्यापक, गावचे प्रथम नागरिक सागर सर, त्यानंतर दादा नितीनबाई असेल, बाकी तुम्ही सगळे विद्यार्थी. असं मला बोलायची सवय नाहीये. आज माझं वय 30च्या वरती आहे, तरी पण आम्हाला भीती वाटते. पण मुलांनी काय मस्तपैकी एकदम छान बोलला तुम्ही, ऐकून भारी वाटलं. प्रत्येकाचं वेगवेगळं होतं, म्हणजे भाषण जरी कंटेंट जरी एक असला तरी प्रत्येकाचा कॉन्फिडन्स, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या. सर्वप्रथम ज्ञानिनी होणारमध्ये ज्या मुलींनी भाग घेतला होता आणि आपल्याला प्रथम क्रमांक मिळवून दिला, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आपल्या गावाचं नाव कुठे कुठे पोहोचतं ते बघा. आम्ही ऑफिसमध्ये काम करत असताना मला एक जण आला, म्हणाला, अरे नवनाथ, तुझ्या गेळगावच्या 2 मुली प्रथम आल्या, म्हणजे तुम्ही सुरुवातीला तुमच्या गेळगावचं नाव मोठं केलं, आलं लक्षात. त्यानंतर तुम्ही तुमच्या शाळेचं नाव मोठं केलं, शिक्षकांचं नाव मोठं केलं, स्वतःचं केलं, आई वडिलांचं केलं आणि मग आमचंही केलं. ठीक आहे. आता जसं आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांकडे भरपूर सारे गुण होते. ठीक आहे. आता अफजल खानाचा वध झाला, ठीक आहे, या साऱ्या गोष्टी झाल्या. तेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध झाल्यानंतर पार्टी बिर्टी करत थांबले नव्हते. नंतर परत बिजापूरवरती स्वारी करून बिजापूर जिंकून घेतलं होतं. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की त्यांच्याकडे सगळ्यात मोठा गुण होता म्हणजे नियोजन. ठीक आहे. तर ह्या नियोजनाचा आपल्या शाळेच्या दृष्टीने किंवा आपल्या पुढच्या येणाऱ्या कॉलेज असेल, काम करायचं असेल तर नियोजन कसं ठेवावं यासाठी तुम्ही ह्या शिवाजी महाराजांच्या एका गुणाचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. म्हणजे आता तुम्ही 7वीत असाल, 7वी नंतर तुम्ही पुढे जाल, ठीक आहे, पुढे शाळा बदलणार, परत 10वी नंतर शाळा बदलेल, कॉलेज बदलेल. मग आता मी शाळा सोडल्यानंतर नेमकं काय करणार आहे, ठीक आहे, किंवा मी पुढे मला काम करायचं, कशामध्ये काम करायचं आहे, मी त्यासाठी काय नियोजन करायला पाहिजे, कुठून माहिती घेतली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं, जन्माला आलं की सगळ्यांना वाटतं की माझा मुलगा पायलट झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. पण पुढचं काय सगळ्यांना वाटतं. अशी किती लोक असं, आई वडील गरीब लोक वाटतं की असं व्हायला पाहिजे, पण माहित नसतं की नेमकं कसं व्हावं. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही 7वीची पायरी पार करणार, 8वी 9वी 10वीची पायरी पार, 8वी 9वी 10वीचा अभ्यास, म्हणजे सगळ्याच अभ्यास खूप महत्वाचा असतो, पण 7वी 8वी 9वी 10वीचा अभ्यास हा तुमच्या पुढच्या येणाऱ्या भवितव्यामध्ये खूप खूप उपयोगी पडणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टीवरती खूप लक्ष द्या, कारण येणाऱ्या पुढच्या भरपूर साऱ्या वाटा आपल्याला दिसल्या पाहिजे. कोणाला पोलीस बनायचं असेल, कोणाला काय बँकेत कामाला लागायचं असेल, किंवा कोणाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल, काही कुठलंही काम असेल तर ह्या 3 8वी 9वी 10वी ही जी पायरी आहे ती खूप तुमच्या आयुष्याला वळण देणारी असणार आहे. त्यामुळे ह्याच्यावरती खूप तुम्ही फोकस करा, म्हणजे नियोजन करा. नियोजन म्हणजे काय, आता तुम्ही जसं मी म्हटलं पायलट बनायचं, सगळं बनायचं, सगळ्यांना माहिती असतं की हे व्हायचंय, पण कसं व्हायचं माहित नसतं. मग आपण बघतो की नंतर कुठेतरी बारीक सारीक काम करतात विद्यार्थी वगैरे, कारण त्यांना नियोजन माहितच नसतं की कसं जावं, काय करावं. ह्या गोष्टीवरती जास्त फोकस करा, म्हणजे इम्प्लिमेंटेशन कसं होणार आपल्या शिक्षणाचं, पुढे जाऊन मी काय करणार. 10वी नंतर माझा मित्र चाललाय आर्ट्समध्ये म्हणून मी आर्ट्समध्ये जाणार असं नसायला पाहिजे. मी आर्ट्समध्ये का जाणार, किंवा मी कॉमर्समध्ये का जाणार, मी सायन्समध्ये का जाणार, याचा मला पुढे भविष्यामध्ये काय उपयोग होईल याच्यावरती भर देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर मला फक्त एकच गुण तुम्हाला सांगायचं आहे, शिवाजी महाराजांचं नियोजन हा तुमच्या अंगीबद्ध करा तुम्ही आणि याच्यावरती काम करा. ठीक आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्याच्यानंतर मग आमचे महाराष्ट्राचे लाडके बाळासाहेब ठाकरे, वारकरी संप्रदाय पण त्यांना मानत होतं आणि त्यांची आठवण द्यायलाच पाहिजे. कारण आज मराठी माणसाला जे काही तिथे प्राधान्य आहे सगळ्या ठिकाणी ते बाळासाहेब ठाकरे बोल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली. त्याप्रमाणे आज शिवाजी जयंती निमित्त आपले प्रसून नागरिक, सरपंच, आमच्या माऊली, त्याच्यानंतर गुरुजी, सर्व बालमित्र मंडळी, आमच्या गावाचे उपस्थित सगळे, यांच्या उपस्थितीमध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो जयंती इतकी
चांगल्या उत्साहाने आणि चांगल्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही प्रसारित केला म्हणून भरून आलं. छत्रपती शिवाजी रायांचे गुण कोणाला नाही नको आहे, सगळ्यांना पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यामध्ये राज्य कसं करावं हे समर्थाने शिकवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूशी लढावं कसं आणि गनिमी काव्याने पुढे कसं जावं हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे कसे घडले, पहिली त्यांची जन्मदाती आई ज्याचं घडी घडी सगळ्यांनी नाव घेतलं, त्याच्यानंतर त्यांचे वडील, त्याच्यानंतर त्यांचे अध्यात्म गुरु आपले समर्थ रामदास स्वामी आणि त्याच्यानंतर आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज. या चौघांच्या चौकडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडले. ही 4 दिशा आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि त्याच्यानंतर हे 4च युग आहेत. 4 युग त्यातला हा शेवटचा कलियुग चालू आहे आणि 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं आणि त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव धर्मवीर संभाजी महाराज या दोघांनी जे या भारतासाठी केलं, आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी आणि जे काय कार्य आपल्या समोर ठेवलेलं आहे त्याचे विचार घेऊन पुढे चालायचंय. दाढी वाढवली म्हणजे मी छत्रपती शिवाजी झालो नाही असं नाही. आणि सगळे लोक दाढी वाढवतात आणि म्हणतात की असे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज एक वेळा जन्माला येतात. आता तुम्हाला काय करायचं आहे, दाढी वाढवली ना, वाढवा, हरकत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण घेऊन तुम्ही वाटचाल करा. त्यांनी केलं ते आपल्याला जमणार नाही. ते त्यावेळी होतं 350 वर्षापूर्वी, आता नाही आहे ते. आता काळ वेगळा, आता वेगळं काय आलेलं आहे, कलियुग आलेलं आहे. बौद्ध कलिंगी कलियुगी अधर्म अवघा सोडून दे तिथला धर्म म्हणून न दिससी देवा. तेव्हा पावला पावला सगळ्याला देव दिसत होते, भेटत होते, पण आता नाही दिसत. या दशावताराच्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे, बौद्ध कलंकी कलियुगी अधर्म हा अवघा आणि सोडून दे तिथला धर्म म्हणून न दिससी देवा. कारण काय झालंय, फॅशन मध्ये आपण गेलो आणि धर्म विचारलो, कर्म विसरलं, धर्म विसरलं. आपलं कर्म काय, धर्म काय आणि आपली संस्कृती आपल्याला काय सांगते याच्याकडे आपल्याला लक्ष नसल्यामुळे त्याच्यामुळे आपलं नुकसान, सगळ्यांचं नुकसान, राष्ट्राचं नुकसान, देशाचं नुकसान ते आपण पाळत नसल्यामुळे आपली वातावरण होते आणि परकीय धर्मी आपल्यावर आक्रमण करत असतात. आज आणखी सांगायचं झालं तर 3 दल आहेत, आपली मिलिटरी, नेव्ही आणि एअरफोर्स. यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन वाटचाल आपली केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळी वाटायचं काय, तर शत्रू समुद्रात पण येऊ शकतात म्हणून होड्या बनवल्या, समजलं की नाही, आकाशातूनही येऊ शकतात त्याच्यासाठी उपाययोजना केल्या. आणि त्याच्यानंतर पायदल, मराठा इन्फंट लाईट ही जी मिलिटरीची ही पायदल ही पाहिजे आपल्याकडे. 3 फोर्स पाहिजे तरच आपण आपल्या राष्ट्राला वाचवू शकतो. ही त्यावेळची छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा 350 वर्षापूर्वी, ज्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी ही मंडळी त्यावेळी होती आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. आणि आणखी एक जाता जाता असंही सांगतो मी तुम्हाला की सोंगामध्ये भक्ती असावी, सोंगामध्ये भक्ती असावी. हा विचार फार मोठा आहे आणि चांगला आहे. सोंगामध्ये भक्ती असावी, पण भक्तीमध्ये सोंग कधी आणू. याचा अर्थ काय आहे, सोंगाड्या ज्यावेळी तुम्ही 3 तास रंग लावता आणि लोकांना मनोरंजन करतात त्यावेळी 3च तास तुमचे असतात, रंग काढलेले असतात, त्याला सोंगाड्या म्हणतात. आता सुधारी भाषेमध्ये कलाकार, अभिनय सम्राट वगैरे असं सगळं संबोधलं जाते, पण खऱ्या भाषेत बघायला तर सोंग आहे, 3 तासाचं सोंग आहे. तर ते 3 तासाचं सोंग काढत असताना त्याच्यात भक्ती असावी. त्या सोंगामध्ये जर भक्ती असली तर तुम्हाला टाळ्या मिळतील, वन्स मोर मिळेल. आणि भक्तीमध्ये जर तुमचं सोंग असेल तर तुम्ही लयाला.
हा एक महत्वाचा वारकरी संप्रदायाचा मुद्दा आहे. तो बऱ्याच लोकांना मी कीर्तनामध्ये सांगितलाय. ते नाटककार सुद्धा अजूनही आठवण करतात. त्याप्रमाणे असा हा दोन्ही आपल्याकडे पाहिजे. 19 फेब्रुवारी अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज या जयंतीनिमित्त मी आपणासमोर एक भाषण प्रस्तुत करणार आहे. कृपया करून ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. आणि हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी 150 वर्षे लागली. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर एवढी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो. तर हे काय आहे? अरे फक्त अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का प्राप्त होते. परंतु मला असे वाटते हो खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर केलं पाहिजे. कारण हे नाव घेतात अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. कोणी विचारले तर कॉलर ताट करून सांगा मराठे. मराठे या शब्दाचा अर्थ मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 कोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्ये, 6 कपेतना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एकच शिवबा, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बांधकर पगडी जब शिवाजी महाराज तयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये शिवरायांचे 7 मराठे लढले आदिलशहाच्या 1500 माणसांबरोबर. त्या 7 योद्धांची नावे विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल किलाजी अत्रे, दिपोजी राऊतराव, कृष्णाजी भास्कर, प्रतापराव गुजर, सिद्धी इनाल. वेडात मराठे वीर दौडले सात, या वीरांना माझ्या मानाचा मुजरा. मित्रांनो, शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्तेखान गुरुजी असे आहे. या खानानं शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केला आहे. या खानानं अजून एक घटना लिहिली आहे. तो असे लिहितो, शिवराय आले तसे लाल महालातून तुफान वाऱ्यासारखे निघून गेले. थोड्या वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्तेखानाची एक बहीण धावत पळत खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान. त्या आपली बोटं छाटलेला शाहिस्तेखान स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच आणि जरी त्यांनी पळवले असेल तरी बेफिक्र राहा. तो शिवाजी पोटच्या लेकीसारखी तुझी काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास दुश्मन आलाही महाराजांच्या चरित्रावर. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज हे संबंध भारतीय समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. मित्रांनो, अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी
या घोडदळाचा प्रमुख कोण होता? सिद्धी इलाज. शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती नूर खान. शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर. शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला गेलेला मदारी मेहतर. शिवाजी महाराजांचे त्या काळातील एकमेव चित्र उपलब्ध आहे. त्या चित्रकाराचे नाव मीर मोहब्बत. आणि शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा रुस्तुमे जमाल हाही मुसलमान. जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरुद्ध असू शकतात का? शिवाजी महाराजांचे एकूण 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. शिवाजी महाराजांनी कोणतेही मशीद जाळले नाही किंवा कोणतेही कुराण पाळले नाही, याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे. रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले गेले. शिवरायांनी मावळ्यांना विचारले, मंत्री हे बघा, जगदीश्वराचे मंदिर तर बांधले की हो, पण माझ्या मुसलमान अधिकाऱ्यांसाठी मशीद कुठे आहे? मंत्री म्हणाले, महाराज जागा दाखवा. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजवाड्याजवळील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान अधिकाऱ्यांसाठी मशीद बांधून घेतली. मित्रांनो, हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? आपला राजा कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध नसून तर तो फक्त अन्यायाविरुद्ध होता, हे लक्षात घ्या. अफजल खानाचा वध करून शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावर आले तेव्हा माँसाहेब त्यांना म्हणाल्या, शिवबा, अफजल खानाचे काय झाले? तेव्हा शिवराय उत्तर दिले, माँसाहेब, अफजल खान मारला गेला, त्याचं प्रेत कुठे आहे? प्रतापगडच्या पायथ्याशी. तेव्हा माँसाहेब काय म्हणाले असतील हो? शिवबा, जोपर्यंत अफजल खान जिवंत होता तोपर्यंत त्याच्याशी वैर होते. आता अफजल खान संपला, वैरही संपले. तुझ्या राज्यात कोणा प्रेताला कोल्ह्या कुत्र्यानं तोडावं हे शोभणार नाही. त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याचे स्मारक बांध. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या प्रेताचे दफन केले व तिथे त्याची कबर बांधली. हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? कृपया करून हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवा. आपला राजा फक्त अन्यायाविरुद्ध होता, हे लक्षात घ्या. 16व्या शतकात जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला आणि हा सिंह पुढे जनतेचा वाली झाला. जर हा इतिहास समाजापुढे गेला तर सामाजिक दूरी निश्चितच नाहीशी होईल. जाता जाता एवढेच बोलेन की शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. भगव्याशिवाय नमन नाही आणि शिवाजी महाराज सोडून आम्ही दुसऱ्या कोणापुढे झुकत नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्मबोध व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मग आपली घरात मंडळी आहे. पहिला गुरु आई आहे, दुसरा गुरु वडील आहे, त्याच्यानंतर शालेय गुरु आहे. समजलं गेलं. त्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला गुरु होत जातील, पण सद्गुरू मात्र एकदाच मिळतो. गुरु मिळतील पण सद्गुरू हा एकच आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सद्गुरूंची भाषा म्हटली आहे, सगळं देवांचा आहे देव सद्गुरू राव एकला. राम केले ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु संदीपाने पूर्ण ब्रह्म दाविले. तुका म्हणे सद्गुरु सेवा सगळं देवाही वरिष्ठ. सद्गुरू हे देवाही वरिष्ठ आहेत. देवही त्यांच्या समोर काही करू शकत नाही. सद्गुरूची प्राप्ती झाली तर पुरा आकाश तुम्ही एकत्र करू शकता. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जगामध्ये जन्माला आले 700-750 वर्षापूर्वी आणि ते ज्ञान वाटलं सगळ्यांना. ज्ञानाबरोबर विज्ञानही दिलेलं आहे. आणि विज्ञानाचा अर्थ सांगतो तुम्हाला. विज्ञान हे विनाश काळे विपरीत बुद्धी. जेवढं विज्ञान पुढे जातं तेवढं मागे पण येतं. पण ज्ञानाची बैठक मात्र कधी सुटत नाही. म्हणून ज्ञान पाहिजे आणि विज्ञानही पाहिजे. म्हणून जोडी पाहिजे. जोडी असेल तर सगळं काम तोड होईल, प्रश्न सुटेल. मोबाईल आता आपोआप बोलतो पण ऐकायला माणूस पाहिजे ना. गाडी चालते पण चालवणारा पाहिजे. देह चालतो पण देह चालवणारा पाहिजे. पण हे जे चक्र राहत देवाचं आहे, विश्वाचं आहे, हे विश्वाचा चालवणारा विश्वाचा धनी मात्र वेगळा आहे. तो आपलं कधी काम सोडत नाही.
नित्य उगवतो, मावळतो, सगळं काय करतो. दिवस येते, रात्र जाते, रात्रीला दिवस माहिती नाही, दिवसाला रात्र माहिती नाही, पण तो आपल्या नियमाने सगळं चालवतो. नियम कोण चुकतो? ज्याला उभा केलेला आहे सगळ्या प्राण्यामध्ये, तो मनुष्य देह मात्र नियम चुकतो. म्हणून तुकाराम महाराजांनी आणखी म्हटलंय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊली. बोलेल तसा चालला पाहिजे, पण जीवनामध्ये मात्र खोट, लबाडी या भानगडी करू नये. देह स्वच्छ पाहिजे, मन निर्दोष पाहिजे, समजलं की नाही? आणि मनाची योग्य सिद्धी पाहिजे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोक सांगत असतात, पण तसं जाणून जमणार नाही. तुमच्या मनाला पटेल ते करा. आम्ही सांगणार सगळे बरोबर सांगणार, पण मनात जेवढे येईल तेवढे करावे मनाचे, ऐकावे जनाचे. असा हा आध्यात्मिक आणि संसाराचा ही जोड आहे. अध्यात्म आणि संसार हे पाहिजे तर संसार व्यवस्थित चालतो. समजलं की नाही? गाडीला 2 चाकं असतील तर गाडी चालते, एका चाकाने गाडी चालते का कधी? नाही. म्हणून भगवंताने हे पहिलं दिलं शरीर, त्या शरीराचा विचार करा आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाचे प्रत्येक सगळ्या बाळांना माझी विनंती आहे की अध्यात्म विद्येचे रोप दविलेचे रूपी चैतन्याचा दीप उजळला. त्यामुळे हा चैतन्याचा दीप तुमच्यामध्ये आहे, तो फक्त उजळला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही पराकाष्ठ केली पाहिजे. गुरुजन सांगतात, वडीलजन सांगतात, त्यांचं ऐकलं पाहिजे. मर्यादित मोबाईल वापरला पाहिजे, जास्त मोबाईल वापरू नका. परवाच एका टीव्हीवरती पाहिलं, एका मुलीने मोबाईल खिशात घातला होता आणि अचानक स्फोट झाले, संपूर्ण तिच्या जीन पॅन्टला आग लागली आणि बोंबलत मॉलमध्ये बोंबलत सुटली. ते प्रत्यक्ष याच्यामध्ये टीव्हीवर दाखवलं गेलं. म्हणून मोबाईल अति चांगलाही आहे आणि त्याच्यापेक्षा 10 पट धोक्याचा आहे. म्हणून मोबाईल वापरताना सगळ्यांनी अभ्यास, पहिला जागृतीने अभ्यास करा. तर तुम्ही ज्या 2 मुली आज गेल्या जिल्हा स्तरावरती आणि त्याचं फोटो आमच्या मोबाईलमध्ये बघून इतका आम्हाला आनंद झाला आणि म्हणून मी आज धावपळत आलो. मी गेलो होतो आंबोलीला, पण लक्षात आलं माझ्या आज शिवाजी जयंती आहे, आज गुरुजी वगैरे सगळे एकत्र भेटणार आहे आणि या मुलींचा आदर आणि मुलीने केली कामगिरी आज त्याची शाबासकी देता येईल. आणि म्हणून मी लगेच आंबोलीवर बाकी काम केलंच नाही, डायरेक्ट निघालो, आलो तो जिकड्या. आणि तुम्ही जे केलाय काम गुरुजन आणि मुलीने, तुम्ही जे काय केलात की नाही, ते खरोखरच जिल्ह्यामध्ये पोहोचल्यानंतर आणखी काय पाहिजे. एवढं मोठं कौतुक आहे, ते म्हणतात ना किती बोलावं तेवढं थोडंच आहे त्याच्यासाठी. अशी भरारी पुन्हा पुन्हा मारत राहा सगळ्यांनी. त्या 2 मुलींनी जसं केलं, बाकीच्यांनी पण तसंच करा विद्यार्थ्यांनी, आणि भरारी मारत जा. गेळगावचं नाव उज्ज्वल करा आणि आईबाबांचं नाव उज्ज्वल करा आणि तुमचंही नाव उज्ज्वल करा. अशी शुभेच्छा तुम्हाला देऊन आज शिवाजी जयंतीच्या निमित्ताने जे काय 2 शब्द या गुरुजनांनी मला बोलण्यासाठी उभा केला, मी त्यांचे ऋणी आहे, धन्यवाद देतो. आणि छत्रपती शिवाजी जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, श्रीदेव रवळनाथ भगवान की जय, सब संतन की जय. महाराजांचे आद्य दैवत श्री छत्रपती महाराजांना माझा मानाचा मुजरा. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व आपण मंडळी, आज शिवजयंती आणि त्यानिमित्त मी सर्वांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व होतं त्यातील अनेक गुण सगळ्यांनी सांगितलेले आहेत. त्यातील महत्वाचं जे उल्लेख केला नवनाथ याने, नियोजन, ते खूप महत्वाचं आहे. आणि खरोखरच तो गुण, ध्येय आणि नियोजन हे जर दोन्ही जोडीत असतील तर आपण काय करू शकतो याची प्रचिती आत्ताच आपल्या जिल्ह्यामध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे ते अनिशा आणि स्वराली दोघींनी. खरोखरच म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे. असं मोबाईल मध्ये फोटो बघितलं, जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या गेल्यासारखं एक छोटस गाव करू शकतं. त्या गावात एवढं टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला वाव आपल्या गुरुजनांमुळे मिळालेला आहे. खरोखर त्या दोन्ही विद्यार्थिनी सोबत मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर, सुहास सर, मॅडम आणि पाटील सर यांचं कौतुक करतो. कारण या कष्टामुळे हे आपल्याला शक्य झालं.
आणि त्यांनी घेतलेल्या कष्टाचं चीज या 2 मुलींनी केलं. खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे ही. असंच आपण त्याने नवनाथने बऱ्याच गोष्टी सांगितल्या तुम्हाला, म्हणजे 7वी नंतर काय करायचं, 10वी नंतर काय, त्याच्यासाठी आपलं ध्येय पाहिजे. आपण ध्येय समोर ठेवलं पाहिजे आणि ते ध्येय समोर ठेवून त्यानुसार कष्ट केलं पाहिजे. नुसतं मी पंतप्रधान होणार म्हणून चालत नाही, तर त्याच्यासाठी काय करावं लागतं त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे. मी इंजिनियर होणार म्हणजे त्याच्यासाठी त्याचा पाया काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. इंजिनियर काय असतो ह्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे, तर आपण त्याचा पाया रचून कळस वर ठेवू शकतो. नुसतंच इंजिनियर होणार म्हणून चालणार नाही किंवा डॉक्टर होणार म्हणून चालणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार प्रयत्न करा. सगळ्या गोष्टी आपल्या बालपणात आपल्याला माहित नसतात. म्हणजे आपण 10वी झालो, 12वी झालो म्हणजे मला काय करायचं काय नाही हे आपल्याला माहित नसतं. त्याच्यासाठी आपण आजूबाजूला कोण आहेत, आता हा नवनाथ आहे, हा LIC ऑफिसर आहे, ते आपल्याला माहित पाहिजे. तर LIC ऑफिसर होण्यासाठी त्याने काय काय केलं तर त्याच्या गोष्टीला बसलं पाहिजे. आपण उन्हाळ्यावर फिरण्यापेक्षा ह्या गोष्टी दिवसभर करू नका. तर कधी भेटेल तेव्हा त्याला विचारलं पाहिजे तू काय करतोस, LIC मध्ये काय काम करावं लागतं, तिथं ऑफिसर होण्यासाठी काय करावं लागतं, याचे प्रयत्न आपण कधीपासून केले पाहिजे ह्याची तुम्ही आताच जाण करून घ्या. याच्यानंतर आपला अजून एक ऑफिसर झालेला SBI मध्ये, तो सुहास गवस, त्याचा पण मी मुद्दाम उल्लेख करतो कारण तुम्हाला माहित पाहिजे. कारण हे सहज शक्य होणाऱ्या गोष्टी नाहीत. SBI मध्ये सिलेक्ट होणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, तुम्ही कधी आलात तर त्याला भेटा, त्याच्याशी बोला, याच्यासाठी काय करावं लागतं. अजून तुम्ही लहान आहात पण थोड्या थोड्या गोष्टी आतापासून शिकल्या पाहिजेत. आपण आतापासून तुम्हाला जर त्याच्यातलं 100% आपल्याला आतापासून कळणार नाही, 10% सुरुवात झाली तर हळूहळू एक एक पायरी आपल्याला वर चढायची आहे. पण आपलं ध्येय माहीत असलं तरच आपण पायरी वर चढू शकतो. आपल्याला इथे यायचं म्हटलं तिथे 4 पायऱ्या चढून आपल्याला शाळेत आतमध्ये यायचंय. मग ती एक एक पायरी आपण कशी टाकायची, कशी वर चढायची ह्याच्या आतापासूनच प्रयत्न तुम्ही करा. आणि त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीचं नॉलेज, आता आपल्या शाळेला एवढे चांगले शिक्षक लाभलेले आहेत, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज तुम्हाला देतात. सकाळी 1-1, 2-2 तास तुमची जी प्रार्थनेच्या वेळी तुमचा अभ्यास असतो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि तेवढे प्रयत्न कष्ट घेतात त्याचं तुम्ही चीज करा. एवढंच मी सांगेन तुम्हाला. या शिवजयंती निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. नमस्कार. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराजाला मानाचा मुद्रा. मी शिवाजी महाराजांच्यावर न बोलता तुमच्यावर बोलण्यासाठी उभा आहे. खरं म्हणजे पण खूप एक अंगावर शहा येण्यासारखं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे काय तुम्ही बोलला, ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले, जे शिवछत्रपती आपल्याला माहीत होते त्यांच्याबद्दल तुम्ही तेवढे आम्हाला सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केला, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे, माझ्या शिक्षकांचे मी मनापासून पहिल्यांदा कौतुक करतो. कारण ही जी आजची सभा आहे, माझे सरपंच महोदय बोलले की आम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फक्त बोलतो की काय बघतो की अनुमोदन दिलेलं अध्यक्ष निवड असं, पण माझ्या या शाळेमध्ये एक बालसभा म्हणून आमचा उपक्रम असतो आणि त्या उपक्रमांच्या अंतर्गत हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज यांच्या मार्फत सुरू आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष म्हणून स्वरालीची निवड करण्यात आलेली आहे. आणि ती निवड कोणी केली? जान्हवीने केली. त्याला अनुमोदन दिलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जेव्हा आपण अशा जवळून एकदा कधीतरी पाहतो तेव्हा सभा म्हणजे काय, सभा कशी चालवायची याचं ज्ञान आपल्याला होतं. आणि म्हणून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना, आजच्या अध्यक्ष महोदयांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो, तुमचं कौतुक करतो. मित्रहो, तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं माझ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. माझं म्हणण्यापेक्षा मी जवळचा आहे, त्यांचा इथला आहे म्हणून मी म्हणतोय, पण खरे विद्यार्थी तुमचेच आहेत, तुमची मुलं आहेत, तुमची लेकरं आहेत आणि त्यांचं तुम्ही कौतुक केला ते ऐकण्यासाठी म्हणून मी बाकी सगळ्या शाळा सोडून इथे गेलेला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टोक म्हणजे माझं हे गेळेगाव.
सावंतवाडी तालुकाचं एक शेवटचं टोक म्हणजे माझा आंबोली चौक म्हणजे आंबोली किंवा चौकुळ किंवा माझा गेळेगाव. आणि या गेळेगावातला म्हणजे माझ्या केंद्रातला माझ्या आंबोली केंद्रातील हे विद्यार्थी आज जिल्ह्याचं नेतृत्व करतायत. पुढे जर समजा स्पर्धा झाली असती तर महाराष्ट्र राज्यात जायचं असेल, विभागात जायचं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व स्वराली आणि अनिशाने केलं असतं. ही सार्थ अशा प्रकारचा अभिमान आपल्याला असला पाहिजे आणि तो अभिमान आम्हाला आहे आणि तुमचा अभिमान आहे. स्वरालीच्या बाबतीत मी एक मोठा असा निर्णय माझ्याकडे आला होता 7 वर्षापूर्वी असं म्हटलं की स्वरालीला जेव्हा दाखल करायचं होतं शाळेत तेव्हा त्याला 5.5 वर्ष पूर्ण झालेली होती, 6 वर्ष पूर्ण झालेली नव्हती. दादा तुम्हाला म्हणतोय मी. आणि त्यावेळी राऊत सरांकडे दाखल करण्यासाठी त्याचे मम्मी पप्पा आले. त्याने त्याला नकार दिला, नाही आम्हाला दाखल करता येणार नाही. कारण काय की 6 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आम्ही दाखल करू घेऊ शकत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की आज तुमची मुलगी हुशार आहे, कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असणारं मूल हे कसं वाटतं, हुशारच वाटतं. माझं मूल म्हटलंय तर मला हुशारच वाटणार. काय तुम्ही सांगताय की एवढ्या प्रकारे हुशारच आहे. पण पुढे आम्ही जेव्हा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करतो, मनाच्या शास्त्राचा विचार करतो, तेव्हा असं असतं की जेव्हा जेव्हा वय पुढे पुढे आपली इयत्ता जाते तेव्हा जो सिलेबस असतो, अभ्यासक्रम असतो तो वाढत जातो आणि त्या मुलाच्या बुद्धीला ते काय होत नाही, पेलवत नाही आणि मग ते मूल काय होतं, कमी पडतं. मग हे त्याला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, चांगला सांगितलं. ते म्हणले सर आम्ही करून घेऊ प्रयत्न करतो. त्याने माझं नाव सांगितलं. चक्क त्या माणसाने दोघांनी माझं घर गाठलं. माझ्या घर कामतवाडी माझं घर आहे तिथे. ते संध्याकाळी मला 6-7:30च्या दरम्यान आली आणि सर म्हणाले असं आहे माझ्या मुलीला दाखल करून घ्या. मला त्यांचा एकंदर म्हणजे काय बाबा यांचा उद्देश आहे किंवा कसं त्यांच्या मनाची तळमळची काय आहे ही मी जाणली थोडीफार. आणि त्यावेळी निर्णय दिला नाही लगेच, पण ठीक आहे मी शाळेत येतो. शाळेत अमुक दिवशी त्या मुलीला माझ्याकडे घेऊन या. त्या मुलीला मी पाहतो, कारण ते लहान होती त्यावेळी शाळेत नव्हती. आणि त्याच्यानंतर मी आणि माझ्या शिक्षकांची चर्चा करतो आणि त्याच्यानंतर मी निर्णय घेतो. आणि त्याप्रमाणे मी निर्णय घेण्यासाठी म्हणून आलो, पण त्याच्या आधी शिक्षकांची चर्चा केली आणि नंतर विचार केला की असं असेल तर आपण बघूया. म्हणून ह्या मुलीला मी प्रश्न विचारले, बरेचसे प्रश्न विचारले आणि त्याची अगदी चांगल्या प्रकारे उत्तरं तिने दिली. आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो. शिक्षक वृंद माझा, मुख्याध्यापक राऊत सर, सुहास गावडे सर, हे सगळे आलो एकत्र. आणि त्याच्यानंतर असा निर्णय घेतला आणि त्यावेळी मी याला सांगितलं काय हरकत नाही त्या मुलीला दाखल करा. आणि आज तो माझा विश्वास याने सार्थक करून दाखवला. त्यामुळे त्या आई वडिलांचं मी कौतुक करतो, कारण याच्या यशाच्या पाठीमागे गुरुजी निश्चितच आहे. परंतु आई वडिलांनी सुद्धा त्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामुळे खरोखरच आजच्या शिवजयंती निमित्त नवरात्र मला खूप भावलं. खूप म्हणजे खूप. एकच तुमच्या हजारो गुण आपले शिवाजी महाराजांकडे आहेत, पण एकच गुणाबद्दल त्याने बोलले कळलं का. आणि एक गुण सांगितला तो स्वतः अंगीकृत केलेला आहे. LIC ऑफिसमध्ये ऑफिसर म्हणून काम करतायत. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी बुद्धिमत्तेची खाण आहे असे म्हणून. गेळ्या गावात बुद्धिमत्तेची खाण आहे आणि त्या खाणीतून तुम्ही बाहेर पडलेले रत्न आहात, लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुम्ही याचं सार्थ तुम्हाला काय आहे की आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. जिल्ह्यात तुम्ही नावलौकिक करा. शिवाजी महाराजांच्या बद्दल जे बोललात, वागलात, जे तुमचं वागणं आहे त्याच्यात एक गुण, एका गुणाचा बारीक अभ्यास करायचा, असा अभ्यास करायचा की त्याचे पैलू पाडायचे. लक्षात घ्या, त्याचे पैलू पाडले पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपण काय करायचं, आपलं ध्येय निश्चित करायचं. आणि ते ध्येय मला पार करण्यासाठी मध्ये काय काय माझी उद्दिष्ट आहेत ती कशी कशी पार पाडू याचा विचार करायचा. आणि त्याच्यानुसार आपण काय करायचं, वागलं तर निश्चित तुमचं ज्या ठिकाणी ज्या दिशेने तुम्ही जाल, मगाशी माऊलीने आमच्या सांगितलं 4 दिशा आहेत, त्या दिशेला तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुमची पावलं पडतील, त्या ठिकाणी तुमच्या गुरुचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल. आध्यात्मिक गुरु समर्थ रामदास होते शिवाजी महाराजांचे. आणि त्यावेळी फक्त शिवाजी महाराजांची एकदा परीक्षा घेण्यासाठी त्याने काय केलं होतं, आजारपणाचं जरा नाटक केलं होतं, थोडंसं आजारपण. आणि काय सांगितलं होतं की मला आजार असा झालेला आहे की त्यावर रामबाण उपाय कोणता असेल तर वाघिणीचं दूध पाहिजे मला. शिवाजी महाराजांनी कोणताही विचार केला नाही. मला क्षणभर सुद्धा विचार न करता सांगितलं की गुरुजी तुमच्यासाठी वाघिणीचं दूध मी आणणार. आणि शिवाजी महाराजांनी चक्क
ते गेले जंगलात गेले. त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं त्यावेळी. माझे गुरुजी, माझे समर्थ रामदास स्वामी हे बरे झाले पाहिजेत, त्यांना औषध दिलं पाहिजे, आणि ते औषध म्हणजे वाघिणीचं दूध. मी तेवढंच घेऊन येणार. मी वाघ मला मारणार आहे किंवा काय करणार, माझ्या झडप घालणार हे नाही, कारण गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. अशा सर्वश्रेष्ठ कोण असेल तर गुरु आहे. त्यामुळे ते गेले, त्या गुहेत गेले. त्या ठिकाणी वाघीण होती, पिल्ल होती, परंतु ते फक्त पिल्ल होती, वाघिणी आलेली होती. लपून बसले बाजूला. वाघिणी आली, मुलाला ती दूध म्हणजे दूध पिऊ लागली, आणि त्यावेळी त्याने काही केलं नाही, फक्त नामस्मरण केलं. नामस्मरण केलं, आपल्या गुरुचं ध्यान केलं, आणि ते त्या ठिकाणी गेले, आणि हातातले जे भांडं नेलं होतं त्याने ते काय केलं, त्या वाघिणीचं दूध काढलं आणि ते घेऊन आले. बघा, ही त्यांच्याकडे काय होती, गुरुबद्दलची निष्ठा होती. म्हणून तुम्हाला फक्त माझं त्याबद्दल सांगणं आहे की जे गुरु आपल्याला शिकवतात त्यांच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे, त्यांच्यावर अढळ श्रद्धा असली पाहिजे, आणि ही श्रद्धा जेव्हा तुमच्यावर असेल त्यावेळी तुमचं जीवनात कधीही नुकसान होत नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले. सहदेव वैकुंठाला गेले ही सामान्य गोष्ट नाही, पण हे आम्ही खूप सामान्य आहोत त्याच्यात. परंतु त्यांचा जो आदर्श आहे तो आदर्श घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, तो आदर्श आपण घेतला पाहिजे. आणि असं शिवाजी महाराजांचा आदर्श तुम्ही घ्या. इथली मुलं, इथले तरुण मंडळ हे खूप चांगल्या प्रकारचं या शाळेसाठी तुम्हाला सहकार्य करणार आहे, तुम्हाला मुलांसाठी सहकार्य करणार आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मौली, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला खूप उपकृत केलं, कारण खूप चांगल्या प्रकारचं तुमच्या मुखातले शब्द आम्हाला ऐकता आले. तुमची संतवाणी होती ही संतवाणी पाहून आम्ही खरोखरच कृतार्थ झालो. या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना, आज उमललेल्या मावळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हाला देतो. नवरात खूप चांगल्या प्रकारचं एकच धागा पकडून जो काही माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल तुला खरोखर मनापासून मी धन्यवाद देतो. सरपंच महोदयाने वेळात वेळ काढून या ठिकाणी त्यालाही मी धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना, आणि माझा हा कोण आमचा युवराजला खूप चांगल्या प्रकारे त्याने सांगितलं, त्यालाही मनापासून मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. तुम्ही या ठिकाणी येऊन खूप चांगल्या प्रकारचं ही शिवजयंती साजरी केला, हे मला प्रसन्न वाटलं. त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. राऊत सर, उत्तम अशा प्रकारचं नियोजन, त्या नियोजनाबद्दल तुमचे शिक्षक आज नाहीत तरी पण तुम्ही नियोजन चांगल्या प्रकारे केलं, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा टाकून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. सन्माननीय व्यासपीठ सर्व मान्यवर, माझ्या शाळेचे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जे मोहमोल असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केला, भाषण करण्याची गरज नाही. याचं कारण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराज कोण होते हे कोणाला सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या घरी या ठिकाणी या महान आत्म्याचा फोटो आहे, तसबीर आहे, आपण त्यांना पुष्पहार अर्पण करतो. त्यामुळे महाराजांबद्दल काय सांगण्याची तुम्हाला गरज नाही, पण या निमित्ताने त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याचा धागा पकडून तुम्ही काय करायचंय हे अत्यंत महत्वाचं आहे. माननीय सरपंच, माननीय केंद्र प्रमुख, त्या ठिकाणी आमचे ग्रामस्थ नितीन गवत, त्याच्यानंतर आमचे आबा नवनाथ, आपण या ठिकाणी जे मुलाचं मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट तुम्ही जे सांगितलं ती मुद्दा मी पुन्हा एकदा आठवण करतोय की नियोजन. मला ज्ञानिमेव स्पर्धेसाठी जिल्ह्याला जायचं आहे. मग त्या जिल्ह्याला स्पर्धेला जाण्यासाठी माझ्याकडे काय तयारी आहे, माझं काय नियोजन आहे. मी उदाहरण फक्त दिलं. अतिशय महत्वाची गोष्ट आहे की नियोजन, जे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमच्याकडे जे नियोजन आहे ते अतिशय महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी तानाजीला सिंहगड जिंकण्यासाठी पाठवलं. डायरेक्ट तानाजी मालुसरे गडावरती गेले का? नाही. वाटेत त्यांना अनेक संकट आली. किल्ल्याची माहिती घेण्यासाठी कोळीवाडा, तिथे कोळीवाडा होता त्यावेळी, त्या कोळीवाड्यावरती वेषांतर करून गेले, गोंधळ्याचा वेश केला आपल्याकडून ओळखू नये आपण शिवाजी महाराजांची माणसं. का? किल्ल्याची माहिती घेण्यासाठी. नियोजन महत्वाचं आहे. डायरेक्ट गेले असते तर शक्य झालं नसतं ते.
मग तिथं त्या कोळीवाड्याला त्यांनी आपल्या बरोबर घेतलं आणि त्यांच्या नियोजनाप्रमाणे त्या ठिकाणी त्या किल्ल्यावरती स्वारी केला. शिवाजी महाराजांच्या आता शिवाजी महाराज आपल्याला व्हायचं नाहीये, यांच्यामधले गुण महत्वाचे आहेत. या सगळ्यांच्या ज्या मार्गदर्शनामधून तुम्ही जर काय बघितलं असेल तर गुण महत्वाचे आहेत. आणि असंख्य गुणामधला आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला मुलांना सांगतो की हे कार्यक्रम आता आम्ही जयंती पुण्यतिथी साजरे करतो, आपण आता हे व्हायचं आहे का नाही. मी मुलांना सांगतो सचिन तेंडुलकर तुम्हाला व्हायचं असेल तर दिवसभर खेळा, पण सचिन तेंडुलकर होऊन दाखवायचे. नाही तर तुमचं उद्दिष्ट काय? अभ्यास. तुम्ही 1 तास खेळताय आणि अर्धा तास 15 मिनिटं वाचते किती? 15 मिनिटं. खेळते किती? 1-2 तास. हे नाही, तुम्हाला सचिन तेंडुलकर व्हायचं असेल दिवसभर खेळा, पण सचिन तेंडुलकर होऊन दाखवायचे. खेळलं पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे, पण टाइम वेळ महत्वाचा आहे. तर या ठिकाणी आपण जे मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. नियोजनाच्या बाबतीत तुम्ही असं बोलला की आजच्या कार्यक्रमाचं जे नियोजन होतं हे मी 2 दिवसापूर्वी, कारण मी काल नव्हतो, मी इन्स्पेक्शनला साहेबांबरोबर चौकोला गेलो होतो, पण परवाच्या दिवशी यांना सांगितलं होतं की तुमचं तुम्ही कार्यक्रम हे करायचं, केंद्र पण आमच्या सोबत असणार, मी खुर्चीवरती आम्ही बसणार. पाटील गुडेंना सांगितलंय फलकावरती लिखाणाचं काम तुमचं, बरोबर ना? तुम्हाला सांगितलं होतं मी. तुमचं तुम्ही नियोजन करायचं, अध्यक्ष निवड काय असेल ते भाषण मिशन तुम्ही करायचं, आम्ही खुर्चीवरती येऊन बसणार आणि फक्त ऐकणार. याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या त्याबद्दल मी शाळेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. काही मुलं आहेत ती आपली थोडस त्रुटी असणार, पण हीच त्यांना संधी मिळते की पुढे एखादा कार्यक्रम करत असताना कुठच्या आपल्या चुका झाल्या त्या सुधारण्याच्या त्या ठिकाणी संधी मिळते. तुम्ही सुंदर अशी भाषणं केली. तुम्हाला खरोखरच शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्या प्रकारचा माहिती आहे, आम्ही ते सांगण्याची गरज नाही, परंतु आम्ही सांगतोय पुन्हा पुन्हा या व्यासपीठावरील मान्यवरांनी जी भाषणामधून तुम्हाला ज्या मोलाचं मार्गदर्शन केलं ते तुमचं उद्दिष्ट, जे उद्दिष्ट आहे ते गाठण्यासाठी कितीही कष्ट आणि परिश्रम लागले तरी या ठिकाणी ते उद्दिष्ट आपण गाठायचंय, मागे हटायचं नाहीये. हेच या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपण सर्वांनी ठरवूया. निश्चितच तुमच्या मुलाचा जो मार्गदर्शन मिळालं हे मुलं निश्चितच आत्मसात करतील. माननीय सरपंच, माननीय केंद्र प्रमुख, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्या कार्यक्रमाला, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे रोशन यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला ज्या स्पर्धा आता भाषणाच्या संपन्न झाल्या त्याच्यामध्ये 1ली ते 4थी आणि 5वी ते 7वी या विद्यार्थ्यांमधून बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. आणि माझं मत मी आता सरपंच जाताना म्हटलं की ग्रामपंचायत एखादा मोठा कार्यक्रम असताना या ठिकाणी त्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण तिथे करूया, त्यांनी ते हे केलं. तर याबद्दल मी त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी देशभाषेने सुंदर झालं, हे मावळ्याने वेशभूषा एक चांगली आली. त्याच्यामध्ये मी आणखी एक सांगितलं होतं जाता परवाच्या दिवशी की शिवाजी महाराजांची वेशभूषा करा. काय अडचण झाली काय असू दे, पुढच्या टायमाला आपण करूया, ठीक आहे. तर अशा प्रकारे सुंदर असा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये संपन्न झाला. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला. त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानून या ठिकाणी आजचा आपल्या शाळेतला हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. नाही असं नाही कुठे, कुठच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काही सांगा, कुठच्या नाही हे भाषात नाही. हे गुण अतिशय सुंदर आहे. अपयश ही नंतरची गोष्ट आहे, पहिल्यांदा पण त्याच्यामध्ये 2 नंबर आला, तालुक्यातून 2 नंबर, 2 नंबर. 2 नंबर